64 साली शुक्राबद्दल काहीच माहिती नव्हती. फक्त पृष्ठभाग गरम आहे, ढग कुठल्याच काही कल्पना नव्हती. पाणी नसलं पृष्ठभागावरती तरी ढगात पाणी आहे, सल्फ्युरिक ॲसिड असलं तरी बरंचसं पाणी आहे. तर त्याच्यात जंतू जगू शकतील का? लडाखमध्ये काही अशा हॉट स्प्रिंग्स, थर्मल स्प्रिंग म्हणजे झरे होते. तर मला शंका होती की हे झरे ॲसिडिक आहेत का अल्कलाईन आहेत ते बघावं. आणि वाराला आणखीन एकदम ती धूळ अशी वरती गेली. ती माझी युरेका मोमेंट. शुक्रावरती असं घडलं का की जेव्हा जर पाणी असलं पूर्वी, आणखीन वातावरण गरम होत चाललं होतं, त्यामुळे सगळे त्याचं बाष्पीकरण झालं असणार. त्याच्याबरोबर तिथले जंतू वरती गेले का हा प्रश्न आला.